हां, तर हा आहे आमचा एक सबस्क्रायबर. कुठे गेला? कुठं रे अमोल? हां, चल. किती वेळ झाला तुला इथे येऊन? हां, मग ठीक आहे. हां, हे वृंदावन गार्डन. हे बघा, हे वृंदावन गार्डन आहे. आणि हे वृंदावन काय रे नाव याचं? वृंदावन सोसायटी. ओके. स्कूल बस येते. कूल, मस्त. तर आपण गणेश घाट डोंबिवलीचं बघितलं असेल, पण आता आपण राजवैभवचा जो गणेश घाट आहे तो बघायला चाललो आहे. हे बघा, हे राजवैभव NXC बिल्डिंग आहे. ठीक आहे, त्या बिल्डिंगच्या असं पुढे जायचं. आता मी तुम्हाला संपूर्ण रस्ता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, जेणेकरून तुम्ही या स्पॉटला व्हिजिट करू शकाल, पण टाईमलॅप्समध्ये. तर आज आपण निघालो आहे डोंबिवली वेस्टला. स्टेशनपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर हल्लीच नव्यानेच विकसित होत असलेल्या गणेशनगर जेट्टी या पर्यटन स्थळाला भेट द्यायला. रोजच्या धावपळीच्या जीवनापासून छोटासा ब्रेक घेण्यासाठी, छान अशी शांतता अनुभवण्यासाठी डोंबिवलीकरांसाठी आकारास येतं आहे एक नवीन प्रेक्षणीय स्थळ. ते म्हणजे गणेशनगर जेट्टी. आणि इथे पण बघू शकता तुम्ही, बसायची पूर्ण सोय आहे छान अशी, जबरदस्त. तुमची एक छोटीशी फॅमिली पिकनिक इथे होऊ शकते, असं म्हणायला काही हरकत नाही. आता फक्त इथे कमी आहे ती फक्त थोड्या फेरीवाल्यांची. आता थोडं काही दिवसांनी आणखी जर हे सगळ्या लोकांना कळलं तर डेफिनेटली इकडे सगळ्यांची म्हणजे एक वर्दळ होईल. आणि कारण की तीच एक गोष्ट कमी दिसते. अदरवाईज आता पर्यटक वगैरे यायला सुरुवात झालेत, कारण जेव्हा आपण चौपाटीला जातो तेव्हा कसं सगळ्या प्रकारचे स्नॅक्स वगैरे असतात. तर जेणेकरून संध्याकाळी त्यांना जर एन्जॉय करायचं असेल तर इथे थोडासा उद्योजकतेला सुद्धा वाव आहे. आता काही दिवसांनी जेव्हा परमिशन, खरं सांगायचं तर हे संपूर्णपणे अजून बनलेलं नाही आहे असं मला समजलं आहे. थोडं अजून काही भाग अंडर डेव्हलपमेंट आहे. असं लोकार्पण वगैरे झालेलं नाही, पण आपल्याकडे काय लोकार्पण वगैरेची काही गरज नाही. लोकांना कळलं की लोक आपाप स्वतःला ते अर्पण करून घेतात, त्यामुळे काय टेन्शन नाही. फुल ऑन एकदम सगळे फुल एन्जॉय करतात. त्यामुळे औद्योगिकतेला म्हणजे व्यवसायांना इथं जागा आहे. काही दिवसांनी जेव्हा ऑफिशियली याचं लोकार्पण होईल तेव्हा आय थिंक लोक सगळे येतील बघायला. म्हणजे पावसात पण तुम्हाला सगळ्या टेन्शन नाही. वरती शेड वगैरे आहे जबरदस्त, त्यामुळे निवांत पावसाचा आनंद घेऊ शकता. आणि म्हणून मगाशी मी म्हटलं ना की आता पाऊस म्हटल्यानंतर आपल्याला आठवतं तो मका आणि मस्तपैकी असं छान गरमागरम काहीतरी खायला पाहिजे. भजी विशेषतः, भेळ तर ठीक आहे, पण गरमागरम असं काहीतरी. तर त्या गोष्टी हे बघा, आता तुम्ही जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं की अंडर डेव्हलपमेंट आहे, तर इथे अजून हा एक चौथरा बांधलेला आहे त्यांनी, त्याच्यावरती वरती सगळं ते बांधायचं आहे. सो होईल हळूहळू, इट विल टेक सम टाईम, बट डेफिनेटली उद्या ते सगळं बनेल. त्यामुळे अजून तरी काय लोक बरेच आहे. म्हणजे मला जसं वाटलं होतं की फक्त 1-2च आहेत ते, पण हे बघा इथे पण आहे. हे संपूर्ण हा एवढा पॅच त्यांनी बनवलेला आहे. म्हणजे भरपूर असा क्राऊड ऑक्युपाय होऊ शकतो या एवढ्या जागेमध्ये. मस्त सुंदर सुंदर. डोंबिवली, आता डोंबिवली वेस्टला बऱ्याचदा असं म्हटलं जातं की अरे अजून काय इट्स अ डेव्हलपिंग म्हणजे ॲज कम्पेअर टू ईस्ट वगैरे. तर ठीक आहे, हे स्टेटमेंट खरं जरी बरोबर असलं तरीसुद्धा सुरुवात तर कुठेतरी झाली असं म्हणायला काय हरकत नाही, सगळ्या अर्थाने, सर्व अर्थाने. सो असं एकंदरीत व्ह्यू आहे इथपर्यंतच. आय थिंक हा डेड एंड आहे, तुम्ही बघू शकता इथे हा डेड एंड आहे. तिथून आपण जे आलो ती सुरुवात होती. आणि इथे काही गोष्टी आहेत ज्या यू हॅव टू लुक आफ्टर आणि यू हॅव टू मॉनिटर, पण हरकत नाही. हा असा मस्तपैकी असा व्ह्यू आहे. आणि पुन्हा एकदा इकडे बसायला पर्यटक येऊन बसलेले आहेत, असं सगळं आहे एकंदरीत. ओके, चला.
फक्त आज इथे मी हा व्लॉग शूट करायला आलो तेव्हा एकच फक्त गोष्टीची कमी येते म्हणजे वारा किंवा हवा आणि पाऊस. पाऊस खरं सांगायचं तर आज वारा आज बाय द वे सोमवार आहे. ॲक्च्युली मी माझे सगळे व्हिडिओज जे आहेत ते शनिवारी रविवारी वगैरे शूट करत असतो ऑफिस वगैरे सांभाळून. पण आज सोमवार आहे आणि सकाळी संपूर्ण म्हणजे मुंबईमध्ये साधारणतः भांडूपच्या पुढे ट्रेनच बंद होत्या आणि त्यामुळे ऑफिसला काही जाणं झालं नाही आणि म्हणून आज मी खास इथे जवळच्या एका स्पॉटवरती व्लॉग बनवायला आलो होतो. बेसिकली दुपारपासून काही पाऊस नाही आहे आणि पाऊस नाही आहे तर इतकं म्हणजे सगळं ओपन सगळं असूनसुद्धा वाऱ्याचा नामोनिशान नाही आहे. इथे जर आता छान असा ब्रीजिंग मस्तपैकी थंडगार वारा वगैरे असता तर अजून छान वाटलं असतं, आणखी हॅपनिंग वाटलं असतं. बट वातावरण इतकं फ्लक्च्युएटिंग आहे तर त्याला काय पर्याय नाही. थोडं अजून वाट बघायला लागेल. संपूर्ण जुलै अजून बाकी आहे आणि त्याने पावसाने सुरुवात चांगली केलेली आहे जसं म्हणायला हरकत नाही. खरं तर आणखी पाऊस पडायला हवा आहे. महाराष्ट्रालाच काय संपूर्ण आपल्या देशालाच पाण्याची अजून खूप गरज आहे, कारण पाण्याचा एकंदरीत जी लेवल आहे ती अजून पाहिजे तशी भरलेली नाही आहे. बट बघूयात आता कुठे सुरुवात झाली आहे. होपफुली अजून तो समाधानकारकरित्या पडेल. तर या सूटवरती घेतो आपली रजा. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर दाबून करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. टिल देन बाय फॉर नाव.